आपला बेडरूम हा घराचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो, कारण सगळ्यात जास्त वेळ आपण तिथेच घालवतो. म्हणजे थेरॉटिकली बघायला गेलं तर आपण तिथे बरेचसे चेंजेस करू शकतो, जसं की फॉल सिलिंग, फ्लोरिंग, पेंट, मास्टर वॉल असे बरेचसे चेंजेस आपण करू शकतो. पण त्यासाठी खर्च खूप लागतो. तर एक सामान्य माणूस बघायला गेला तर 5 ते 10 वर्षात घराचं रेनोव्हेशन करतो. पण जर तुमचं घर तुम्हाला आत्ताच बोरिंग वाटतंय तर तुम्ही 5-6 वर्ष का थांबताय? नमस्कार, माझं नाव समर्थ नरेश झुंजारराव आणि तुम्ही बघत आहात समर्थ, जो की एक इंटिरियर डिझायनर फर्म आहे आणि तिथे आपण इंटिरियर रिलेटेड नवनवीन गोष्टी करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 अशा ट्रिक सांगणार आहे, ज्या की तुम्ही वापरल्या तर तुमचा मेहनतही कमी लागेल, पैसे कमी लागतील आणि तुमचा नॉर्मल रूम सुद्धा एक लक्झरियस रूम बनेल. तर आजची सगळ्यात पहिली ट्रिक आहे आपली लॅम्प. तर तुम्ही कधी नोटीस केलंय का, 5 स्टार हॉटेल किंवा पिंटरेस्टवर तुम्ही जेव्हा लक्झरी रूम सर्च करता तेव्हा तिथे बेडच्या दोन्ही बाजूला लॅम्प लावले जातात. तर लॅम्प लावणे असे महत्वाचे का अशा सुंदर ठिकाणी लॅम्प वापरले जातात, जाणून घेऊ यामागचं लॉजिक काय. चला तर तुम्हाला इंटरनेटच्या दुनियेतील एक निंजा टेक्निक सांगतो. तर घर सुंदर बनवण्यासाठी लेयर ऑफ लाइटिंग क्रिएट केली जाते. तर ती कशी आहे आपण जाणून घेऊया. सिलिंग लेवलला एक लाईट, सेंटर लेवलला एक लाईट जी की असते आय लेवल, आणि सगळ्यात खाली येते फुटिंग लेवल जी असते फ्लोरिंगवर लाईट असते. तर सिलिंग लेवल आणि फ्लोरिंग लेवल तर तुम्हाला माहिती आहे. तर आता राहिला प्रश्न सेंटर लाईटचा. तर ती कशी, तर आजकाल तुम्ही बघू शकता हॉटेलवाले काय करतात, बेडच्या दोन्ही बाजूला लाईट लावतात जे की असतात एका टेबलवर. पण जर तुमची जागा कमी असेल तर तुम्ही हँगिंग लाईट घेऊ शकता किंवा वॉल माउंट लाईट घेऊ शकता. तर दुसरी ट्रिक आहे आपली रग. तुम्ही दिलेल्या फोटोज मध्ये बघू शकता बेड खाली रग हा एलिमेंट ऍड केला आहे. जसं की टेक्निकल भाषेत बोलायला गेलं तर लेयर ऑफ एलिमेंट ऍड केला गेलेला आहे. कारण मी जसं मागच्या ट्रिक मध्ये तुम्हाला सांगितलं, जेवढे जास्त लेयर, जेवढे जास्त एलिमेंट तेवढी सुंदरता जास्त. तर रग्स हे बऱ्याच वेगवेगळ्या मटेरियल मध्ये येतात, पण आपल्या इंडियन वेदर नुसार बघायला गेलं तर कॉटन आणि पॉलिस्टर हेच बरेचसे उपयोगी ठरतात. तर आपण त्याचे प्रकार बघितले, त्याचा पॅटर्न बघितला, तर आपण जाणून घेऊया साईज किती असावी. जर जो तुमचा बेड असेल त्याच्या राईट साईडला, लेफ्ट साईडला आणि फूट साईडला 1.5 फूट जास्त असावी. आणि जर तुम्ही रग्स घेतच असाल तर त्यासोबत तुम्हाला व्हॅक्यूम क्लिनर घेणंही गरजेचं आहे. कारण रग्स हा मटेरियल सायंटिफिक भाषेत डर्ट मॅग्नेट म्हणून ओळखला जातो, कारण तो धूळ जास्त अट्रॅक्ट करतो. आणि जर तुम्ही रग्स घेतला आहे तर तुम्हाला त्या हाताने साफ करण्यास खूप कठीण जातं. त्यामुळे तुम्ही जर घेत असाल व्हॅक्यूम क्लिनर नक्कीच घ्या. तर तिसरी ट्रिक आहे आपली कर्टन्स. कर्टन्स घेताना तुम्हाला 2 प्रकारचे कर्टन्स घ्यायचे, ज्यात पहिली आहे ब्लॅकआउट कर्टन्स आणि दुसरी आहे शीर कर्टन्स. ब्लॅकआउट कर्टन्स हे लाईट आतमध्ये येऊन देत नाही आणि शीर कर्टन्स हे ट्रान्सपरंट असतात, ज्यामुळे लाईटही येत राहते. आणि ब्लॅकआउट कर्टन्स घेताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे ते कॉन्ट्रास्ट कलर मध्ये घ्यायचे, आणि शीर कर्टन घेताना तुम्हाला जी कलर थीम असेल त्यानुसारच तुम्हाला त्याचे लाईट कलर्स घ्यायचे. तर आता हे कर्टन्स आपण लावणार कसे. एका रॉडला तर आपण लावू नाही शकत, तर त्यासाठी मार्केटमध्ये येतात ड्युअल रॉड, ज्यात तुम्हाला बॅक साईडला ब्लॅकआउट कर्टन्स आणि फ्रंट साईडला शेअर कर्टन्स लावायचे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कर्टन्स घ्याल त्यावर हेवी पॅटर्न नसावे, आणि जेव्हा ते कर्टन्स घ्याल त्याची थिकनेस जास्त असावी आणि शेअर कर्टनची थिकनेस एकदम कमी असावी, म्हणजेच की ते थिन असावे. तर जेव्हा तुम्ही कर्टन्स लावाल, सिलिंग पासून 1.5 इंच खाली आणि फ्लोरिंग पासून 1.5 इंच वर अशा प्रकारात तुम्हाला कर्टन्स लावायचे आहेत. आणि जी तुमची विंडोची साईज असेल त्याच्या 1.5 पट मोठे तुम्हाला कर्टन्स घ्यायचे आहेत. कारण कर्टन्स हे फक्त लाईटच पास नाही करत, तर ते एक आपल्या रूमला अट्रॅक्टिव्ह आणि लक्झरियस लुक देतात. तर आपण कर्टन्स मोठे का घेतो, कारण जेव्हा ते आपण लावतो तेव्हा त्यावर रिंकल्स आले पाहिजेत, कारण त्यामुळे एक चांगला लुक येतो. आणि आता बघायला गेलं तर 2 कर्टन्स लावून एक लेअर ऍड झाले आहेत, कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असतो जेवढे लेअर जास्त तेवढी सुंदरता जास्त. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला पिलो. पिलो म्हणजेच काय, तर उशी. पिलो ही नेहमी भरभरून फुललेली असावी, ती कोमेजलेली नको. कारण तुम्ही जेव्हा लक्झरी हॉटेल म्हणून सर्च करता तेथील पिलो तुम्हाला नेहमी भरभरून दिसलेले असतात. तर आता आपले घरचे कसे फ्लॅट झालेले असतात, तर त्यासाठी आपण काय करू शकतो मी सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही मार्केटला जाता पिलोची कव्हर घ्यायला, तेव्हा तुम्हाला कव्हर असं घ्यायचे, कारण जी उशीची साईज असेल त्यापेक्षा एक साईज छोटी घ्यायची, कारण त्यामुळे तुमची पिलो ही भरभरून फुललेली दिसते. तर इथे तुम्हाला लेअर ऑफ एलिमेंट ही ट्रिक यूज करायची आहे. म्हणजे तर तुम्हाला बेडवर मागच्या साईडला मोठी पिलो ठेवायची जी की असेल तुमच्या बेडशीटला मॅचिंग, आणि त्या पिलोच्या पुढे ठेवायची तुम्हाला छोटी पिलो जी की असेल अशी. तर ही ट्रिक तुम्हाला यूज करायची आहे. फक्त मटेरियल मध्ये तुम्ही जुगाड करू शकता, पण साईज मध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. तर याच ठिकाणी प्लांट्सचे अँटीडोट म्हणून काम करतात. तर यानंतरचा दुसरा पॉईंट आपला असा आहे, प्लांट्समुळे अँझायटी आणि स्ट्रेस हे खूप कमी होतं. पण जर तुम्ही तिथे समजा नकली झाडं लावलेत तरी आपल्या ब्रेनला असं वाटतं की तिथे ओरिजिनल झाडं आहेत, त्यामुळे आपलं स्ट्रेस आणि अँझायटी खूप कमी होते आणि आपलं मन प्रसन्न राहतं. मी नाही बोलत आहे, एका रिसर्च नुसार कळून आलं आहे, त्याचे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दाखवून देईन. तर तिसरा पॉईंट आहे आपला सुंदरता. प्लांट जेव्हा तुम्ही लावता तुमच्या घराला आपोआप सुंदरता येते. आता दिलेल्या फोटोज मध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या बेडरूमला असणाऱ्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी इनऑर्गॅनिक म्हणजेच की मॅनमेड आहेत. तर आता प्लांट्स म्हणले तर त्यासोबत येतात कुंड्या,
त्यांना पाणी घालावं लागतं. तर तुम्ही बोलू शकता बेडरूम मध्ये एवढं झाड लावणार कसं, त्यामुळे इन्सेक्टही निर्माण होतात. तर आजकाल नर्सरीजमध्ये इंडोर प्लांट्स भेटतात. मागे बघू शकता तुम्ही, जे इंडोर प्लांट्स असतात त्यांना सनलाईटही कमी लागते आणि पाण्याचाही उपयोग नाही जास्त लागत आणि त्यामुळे इन्सेक्टही खूप कमी निघतात. तर आपला शेवटचा पॉईंट आहे बिग आर्ट पीस. आता तुम्ही जेवढे फोटो सर्च केलेत त्या सगळ्या फोटोजमध्ये बघू शकता प्रत्येक लॅम्पच्या बाजूला एक आर्ट पीस तुम्हाला दिसतो. तर आता आर्ट पीस कसे लावू शकतात, काही लोक जुगाड करतात, फोटोची प्रिंट घेतात आणि त्यालाच फ्रेम करून लावतात. नाही तर काही जण काय करतात, बरेचसे असे फोटोज घेतात आणि ते लावून टाकतात. तर त्यामुळे तुमची भिंत छोटी वाटते आणि खूप बिझी वाटते. तुम्हाला काय करायचं, एकच असा मोठा आर्ट पीस लावायचा जो की खूप चांगला असेल, त्याचा सिनारिओही चांगला असेल आणि तुमच्या मनाला एक प्रसन्नता येईल त्या सिनारिओमुळे. तर आता तुम्ही म्हणाल सांगताना 7 ट्रिक सांगितले पण बोले फक्त 7. तर 7वी ट्रिक अशी आहे, तुम्हाला जायचंय सबस्क्राईब बटनवर आणि ते करायचंय क्लिक, कारण जेणेकरून आम्ही तुमच्या स्वप्नांच्या घरावर काम करू शकतो. आणि जर तुम्हाला या 6 ट्रिकची मेहनत घ्यायची नसेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुम्हाला जे तुमच्या रिक्वायरमेंट असतील ते पूर्ण करून देईल. समर का ओळखला जातो बेस्ट इन क्लास काम करून देण्यासाठी. या 7 ट्रिक तुम्हाला वापरायचे. तुम्ही बघत आहात समर.